Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn the Welcome One Act Play, and this is the scene 1 and there is scene 2. So today we are going to learn about the scene 1. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण द वेलकम या जो वन ऍक्ट प्ले आहे याच्यामध्ये दोन सीन आहेत, एक आहे सीन 1 आणि सीन 2. त्यातला आपण सीन 1 आज बघणार आहोत. अत्यंत मजेशीर असा प्रसंग इथे दाखवलेला आहे. तर सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आपले इयत्ता 7वीचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागात माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. अ विलेज रोड इथलं वर्णन केलेलं आहे की परिसर कसा आहे, एक चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. अ विलेज रोड म्हणजे खेड्यातला रस्ता आहे. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. म्हणजे चतुर्भुज नावाचा एक व्यक्ती आहे ज्यानं MA ची परीक्षा पास झालाय आणि आता तो पास होऊन घरी येतोय. हा काळ साधारण एक 60-70 वर्षापूर्वीचा किंवा त्याच्या आधीचा काळ आहे. तर याच्यामध्ये MA करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तो करून आलाय त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम. ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम म्हणजे त्याला वाटतं की ग्रेट रिस्पेक्ट देतील, सगळे खूप कौतुक करतील, खूप बघतील, लक्ष देतील, कारण त्याने MA केलंय, खूप मोठी गोष्ट त्याने अचीव्ह केली आहे. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. आणि त्याच्याबरोबर एक आहे ना अफगाण कॅट असते. ही अफगाणी कॅट आहे, खूप अशी गोबरी गोबरी मस्त असते, गुबगुबे, आणि तिला प्लम कॅट म्हणतात, अफगाण कॅट विथ हिम. एंटर नील रतन. आता एक नील रतन नावाचा एक व्यक्ती येतोय. आता बघा काय होतं ह्याच्या डोक्यात. तर काय, मी MA केलेलं आहे, सगळे माझं कौतुक करतील, अटेन्शन देतील मला, मी भारी केलं असं याच्या डोक्यात आहे. पण याच्याकडे एक मांजर आहे. आता एक माणूस आला, नील रतन. हॅलो देअर चतुर बाबू, वेन डिड यू अराइव्ह. तो म्हणतो, हा कधी आला चतुर बाबू तुम्ही. अराइव्ह म्हणजे येणं. वेन डिड यू कम नाही म्हटलाय तो, वेन डिड यू अराइव्ह. अराइव्ह म्हणजे जस्ट आलेला एखादी व्यक्ती असेल ना तर त्याला प्रवासात आलं तुम्ही वेन डिड यू अराइव्ह. तुम्हाला पण एखाद्याशी बोलताना असं बोलायचं असेल तुम्ही वाक्य वापरू शकता, वेन डिड यू अराइव्ह. चतुर्भुज म्हणतोय डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. तो म्हणतो माझे MA एक्झाम झाला आणि मी लगेच निघालो. आय असं तो काहीतरी बोलणार, तेवढ्यात नीलरत्न त्याला तोडलं. यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तो म्हणतो, इथे उद्गाराचे चिन्ह आहे बघा. तो माणूस एकदम उत्साहात बोलतो, काय भारी मांजर आहे तुमच्याकडे. तो काहीतरी बोलणार आहे, त्याचं बोलणं न ऐकून घेता तो सुरू झालाय, किती भारी मांजर आहे. चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. असं तो म्हणायला लागलाय परत. ही आडवी लाईन, याचा अर्थ त्याला बोलू नाही दिलेलं. हायफन म्हणजे तोडलंय मध्येच त्याला. नीलरतन, तो म्हणतो ह्या वर्षीची एक्झाम ना. नीलरतन लगेच बोलायला लागला, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. म्हणजे इकडे चतुर्भुज कंटिन्यू एक्झाम बद्दल बोलायचा प्रयत्न करतोय, त्याच्या यशाबद्दल बोलायचा प्रयत्न करतोय. नीलरतन त्याला तोडून सतत मांजरीबद्दल बोलतोय. वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट, तुला कुठे भेटली मांजर. चतुर्भुज, बॉट इट, भेटली नाही मला, मी विकत आणली आहे. द सब्जेक्ट आय वुड ऑफर. तो सांगायला जातोय की मला जे विषय भेटले होते. नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर इट, पण तू किती पैसे दिलेस. म्हणजे परत हा बोलायचा प्रयत्न करतो त्याच्या यशाबद्दल, परीक्षेबद्दल. हा परत त्याला तोडतो, म्हणतो तू किती पैसे दिले. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन आवर विलेज. मला नाही आठवते, पण कुणी आपल्या गावामध्ये एक्झाम पास झालंय का. नीलरतन काय म्हणतोय, ओ लॉट्स ऑफ देम. काय बोलताय, किती पास झालेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. पण या मांजरीसारखी मांजर मात्र कुठे इथे बघायला मिळाली नाही बाबा. चतुर्भुज, टू हिमसेल्फ, तू स्वतःलाच म्हणतोय. कन्फाउंड हिम, स्वतःला काय म्हणतोय, असा राग जेव्हा येतो ना आपल्याला, एखादा खूप राग येतो. कन्फाउंड हिम म्हणजे असे शब्द वापरले की जेव्हा खूप राग येतो. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. हा दुसरं काहीच बोलू शकत नाही का मांजरीला सोडून. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास बाय माय MA. तो यांना काही घेणं देणं नाहीये की मी MA पास झालं. एंटर द जमीनदार. आता जमीनदार येतोय. आता इथे काही प्रश्न दिलेले बरं का, सोपे प्रश्न एकदम. वेअर डज दिस सन सीन
टेक प्लेस, वेअर डज दिस सीन टेक प्लेस, म्हणजे हा कुठे घडला प्रसंग? ऑन विलेज रोड, कारण ते रस्त्यावर भेटले होते. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ड? हिज MA examination. And what does Chaturbuj have with him? He has cat with him. खूप इझी आन्सर आहे. जमीनदार, चतुर्भुज, what have you been doing in Calcutta all this time? काय रे चतुर्भुज, तू काय करत होता कॅलकटामध्ये इतका सगळा वेळ? चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर, मी माझ्या आत्ताच MA ची एक्झाम देऊन आलोय. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. तो म्हणतोय कसली सुंदर आहे तुझी ती कॅट. आय मस्ट से, व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हनिंग. तो म्हणतोय की तू माझ्या घरी आहे. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे विजिट माय हाऊस. हा शब्दाचा अर्थ आहे विजिट माय हाऊस. तर तू माझ्या घरी काही येत नाही थोडा वेळ तुझ्या मांजरी सोबत आणि इथं घालवत का नाही? संध्याकाळची वेळ तू ये माझ्या घरी, मांजरी सोबत ये आणि इथे वेळ घालव. द बॉयज वुड बी डिलायटेड. माझी मुलं खूप आनंदी होतील. डिलायटेड म्हणजे खूप आनंदी होणं, व्हेरी हॅपी. डिलायटेडचा अर्थ आहे. चतुर्भुज, ऑफकोर्स, नक्कीच सर. आय क्वाईट अंडरस्टँड, मला आता समजतंय. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. तो म्हणतो हो मला समजतं की त्यांना ते खूप दिवसांनी मला भेटतील ना, त्यामुळे त्या मुलांना आनंद होईल. आय मीन दॅट. येस आय सपोज सो. हो मला असं वाटतंय. बट व्हॉट आय मीन इज, हा म्हणजे तुला बघून आनंद होईल, पण मला काय म्हणायचंय, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, जरी नाही आला, सेंड अ बेनी राऊंड विथ अ कॅट. तर तू नाही आला तरी चालेल, पण ते मांजरीला तेवढं सोड, असं त्याला म्हणायचं. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. तो माझ्या मुलांनी या मांजरीला बघितलं पाहिजे असं म्हणत एक्झिट करतो जमीनदार. आणि एक्झिट करतोय म्हणजे तो तिथून निघून जातोय. एंटर अंकल सत्तू. आता अंकल जे आहे सत्तू ते येत आहेत. सत्तू काय म्हणतात, हाऊ आर यू माय बॉय, कसा आहेस बाळा तू? बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू. किती दिवस झाले तू बाहेर गेला होता नाही का? चतुर्भुज, दॅट्स राईट, बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. इतक्या परीक्षा होते तुम्हाला काय सांगू. सत्तू, दिस कॅट ऑफ युअर्स, ही मांजर तुझी आहे. सत्तू, तो म्हणतो आता परत झालं, म्हणजे तो बोलायला लागला आणि सत्तूने त्याला तोडलं. चतुर्भुज, फ्युरियसली, फ्युरियसली म्हणजे अत्यंत चिडून असं रागावणं एकदम. आय एम गोइंग होम, मी आता घरी जाणार आहे. अबाउट टू लिव्ह, आणि तो निघायला जसं नाही का निघणं सुरूच होतं त्याचं. सत्तू, हे वेट अ मिनिट, दिस कॅट, अरे थांब ना जरा, कसलं गोड मांजर आहे, सुंदर मांजर आहे, असं त्याला म्हणायचं. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. बोलतो नाही, मला खूप काम आहेत, मी निघतो, असं तो बोलतो बरं का. कारण तो आता प्रचंड वैतागलेला आहे. सत्तू, ओ कम ऑन नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. म्हणतो अरे थांब रे, एवढं काय त्यात, मी सहज तुला एक प्रश्न विचारतोय, पोलाइट क्वेश्चन. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे पोलाइट क्वेश्चन. दिस कॅट, असं तो बोलणार. तेवढ्यात चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट एनी अनदर वर्ड. स्ट्राइड्स अवे, तो काही न बोलता असा रागात निघून जातो. जस्ट लुक ॲट, इट्स अ एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दिस. तुम्ही बघा, शिक्षणाला इथे कोणी मदत म्हणजे काही किंमतच देत नाहीये. यंग पीपल, तो म्हणतो काय शिक्षण काहीच कामाचं नाहीये, तो असा हा म्हणतोय सत्तू. ही तरुण मुलांना काही उपयोगच नाही यांचं शिकून. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ फुल ऑफ कन्सीट. तो म्हणतो काही नाहीये यांच्या शिकण्याचा उपयोग, कारण ते फुल स्वतःच्याच तोऱ्यामध्ये मिरवतात, त्यांचा काहीच उपयोग नाही कुठल्या गोष्टीचा शिकून, असं तो म्हणतोय सत्तू. आता इथे आपल्याला म्हणजे इथे एक फ्रेज आलेली आहे, स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट, म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, म्हणजे स्वतःविषयी खूप अभिमान बाळगणं. तर इथे एक प्रश्न आहे, थिंक अँड आन्सर. हु इज बेनी? डू यू थिंक अंकल सत्तू इज हायली एज्युकेटेड? अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? तर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, मग आपण एक काम करूयात आता की पेज नंबर 63 आणि पेज नंबर 64 वरचे जे प्रश्न आहेत ते मी डिरेक्टली त्याचे आन्सर तुम्हाला देते. वेअर डज दिस सीन टेक प्लेस? दिस सीन टेक्स प्लेस ऑन विलेज रोड. What examination had Chaturbhuj passed? Chaturbhuj passed MA examination. What does Chaturbhuj have with him? Chaturbhuj have a plump Afghan cat. शक्यतो have has वापरताना ही शी इटच्या पुढे हॅज वापरतात. कोणाला वाटू शकतं की ते हॅव कसं काही चुकीचं आहे. तर हॅव या शब्दाचा अर्थ फक्त हॅव ॲज किंवा हेल्पिंग वर्ब असा नसतो,
तर हॅव म्हणजे असणं, जसं की आय हॅव अ कार, माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव अ बायसिकल, माझ्याकडे सायकल आहे. त्या अर्थाने ते हॅव आहे. जसं की आय हॅव अ सिस्टर, आय हॅव अ ब्रदर, तर त्या अर्थी ते हॅव आहे. सो इथे चतुर्भुज हॅव अ प्लम अफगाण कॅट. हु इज बेनी, मी खूप शोधलं, प्रचंड शोधलं की बेनी मला कोण आहे कोण आहे कोण आहे. तर मग असं लक्षात आलं की बेनी इज अ अननोन पर्सन. तर तुम्हाला उत्तर मिळत असेल कुठलं वेगळं असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा, मला पण खूप उत्सुकता आहे. डू यू थिंक अंकल सत्तू इज हायली एज्युकेटेड? सांगू नाही शकत आहे. मे बी अंकल सत्तू इज हायली एज्युकेटेड, कारण त्यांना एज्युकेशन इट मीन्स की पोलाइटनेस आणि व्यवस्थित, कारण ते स्वतः खूप पोलाइटली बोलत होते की त्यामुळे माहिती नाही. मे बी अंकल सत्तू इज हायली एज्युकेटेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? जेव्हा अंकल सत्तू त्याला विचारत असतात आणि ही सडनली स्ट्राइड्स अवे. स्ट्राइड्स अवेचा अर्थ आहे मीन्स ॲक्ट ऑफ फॉरवर्ड मुवमेंट, म्हणजे लांब पाय टाकून पुढे जाणं. तर इंग्लिशमध्ये याला म्हणतात ॲक्ट ऑफ फॉरवर्ड मुवमेंट. ठीक आहे, तर आता आपला हा इथे लेसन संपलेला आहे आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ सीन 2चा करणार आहे. मजेशीर गोष्ट, आता पुढे काय होतं बघायचं आपल्याला याचं चतुर्भुजचं. तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवायचं. काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.